बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री रेशम टिपणीसनं केवळ मराठीच नव्हे तर मनोरंजन विश्वात देखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. तिचं व्यावसायिक आयुष्य जितकं चर्चेत होतं तितकंच तिचं वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिलं. रेशमनं खूप कमी वयातच लग्न केलं होतं, मात्र तिचा संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या काही वर्षानंतर ती आपल्या पतीपासून वेगळी राहू लागली होती. मात्र या दरम्यान आपल्या पतीच्या अफेअरबद्दल कळताच रेशमने जे केलं ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढं नक्की. रेशम टिपणीस यांनी वयाच्या 20व्या वर्षी 1993 मध्ये अभिनेता संजीव सेठ याच्याशी लग्न केलं. संजीव सेठ हे ये रिश्ता क्या कहलाता है या हिंदी मालिकेतून प्रसिद्ध आहेत. रेशम आणि संजीव यांच्यात 12 वर्षांचं वयाचं अंतर होतं. लग्नानंतर लगेचच रेशम एका मुलीची आणि एका मुलाची आई बनली. तिच्या मुलीचं नाव ऋषिका तर मुलाचं मानव. पण त्या काळात रेशम स्वतः सांगते की ती इतक्या लहान वयात लग्न आणि आईपणाच्या जबाबदाऱ्यांसाठी तयार नव्हती. रेशमने एका मुलाखतीत सांगितलं, मी जेव्हा लग्न केलं तेव्हा मी फक्त 20 वर्षांची होते. लग्नानंतर लगेचच मी आई बनले. मला सगळं हाताळण्याची परिपक्वता नव्हती. दुसरीकडे संजीव लग्न आणि इतर जबाबदाऱ्यांसाठी तयार होते. या परिपक्वतेच्या अभावामुळे आणि दोघांमधील मतभेदांमुळे त्यांचे नाते टिकले नाही. 11 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर 2004 मध्ये रेशम आणि संजीव यांनी घटस्फोट घेतला. रेशमने याबद्दल पश्चाताप व्यक्त केला आहे. ती म्हणते, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला वाटतं की जर मी थोडी जास्त परिपक्व असते आणि संजीव थोडे जास्त समजूतदार असते तर हा घटस्फोट टाळता आला असता. तिनं हे देखील सांगितले की घटस्फोटानंतरही ती आणि संजीव चांगले मित्र आहेत आणि ते नियमितपणे एकमेकांशी बोलतात. रेशमच्या मुलांचा सांभाळ संजीव आणि त्यांची दुसरी पत्नी लता सबरवाल यांच्याकडे आहे. पण रेशम आपल्या मुलांसोबत वेळ घालवत असते आणि त्यांच्याशी जवळचं नातं ठेवते. विभक्त झाल्याच्या 3-4 वर्षांनंतर संजीव सेठ यांची सहकलाकार लता सबरवाल यांच्याशी जवळीक वाढू लागली होती. संजीव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यावेळी लताला त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सर्व माहिती होती. संजीवने लताला सांगितलं होतं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, पण मी रेशम आणि मुलांच्या परवानगीशिवाय लग्न करणार नाही. संजीवने एका मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा त्यानं रेशमशी लग्नाबद्दल चर्चा केली तेव्हा ती खूप खुश झाली होती आणि मुलांनीही आनंदाने दुसऱ्या लग्नाला परवानगी दिली. एवढंच नाही तर संजीवच्या लग्नासाठी रेशम इतकी उत्साहित झाली की तिनं स्वतः संजीवच्या लग्नाची तयारी सुरू केली. 2010 मध्ये ये रिश्ता क्या कहलाता हैच्या रिअल लाईफ कपलने खऱ्या आयुष्यात एकमेकांचा हात धरला होता. लता आणि रेशम यांची मैत्री झाली आणि लताने संजीवच्या पहिल्या मुलांनाही आपलंसं केलं. लता आणि संजीव यांनाही एक मुलगा आहे. Me and Sanjeev are very very good friends till date. He got married. He has a son now. But आम्ही तेव्हाच डिसाईड केलेलं, म्हणजे खूप फनी आहे. आमचा जेव्हा डिवोर्स झाला तेव्हा आमचा डिवोर्स झाल्यानंतर आम्ही एकत्र लंच पण करायला गेलो आणि रात्री वी वेंट फॉर ड्रिंक्स ऑल्सो. सो इट वॉज आर डिसिजन, इट वॉज आर म्युच्युअल डिसिजन टू सेपरेट. बट त्या गोष्टीचा आम्ही मुलांवरती कधीच अफेक्ट होऊन देणार नाही. म्हणजे डिवोर्स झाल्यानंतर आम्ही एकत्र वेकेशन्सला जायचो, ते राहायला जायचे तिकडे. तो येऊन पिक करून जायचा, तो कधी कधी गोव्याला घेऊन जायचा. तर आत्तापर्यंत ना त्यांना वडिलांची कमी कधी दिसली नाहीये. सो त्यांच्याकडनं अशी कधीच अपेक्षा नाही आली की किंवा मलाही वाटलं नाही की ओ दे नीड अ फादर. दे हॅव अ फादर. माझ्या बाबतीत एक प्लस पॉईंट हा झाला की माझं कमी वय होतं तेव्हा मला मुलं झाली. सो वेन आय वॉज 20 आय डिलिव्हर्ड माय डॉटर. वेन आय वॉज 25 आय डिलिव्हर्ड माय सन. सो तेव्हा मीही लहान होती, माझी मुलंही लहान होती, तर मीही त्यांच्याबरोबर मोठी झाली. आणि नाव टुडे आय लाईक दे आर माय फ्रेंड्स दॅट टॉलर दॅन मी. पण तेव्हा काय असं यंग होती तर एनर्जी खूप होती, कष्ट मेहनत घ्यायची ताकद पण खूप होती आणि कमी वयात रिस्पॉन्सिबिलिटी झाल्यामुळे मॅच्युरिटी पण झालेली. सो जिद्द होती ना कारण की नाही. आता पहिलं गोष्ट म्हणजे घरातनं निघाल्यानंतर मुलांना आईकडे किती वेळ ठेवणार. आम्ही एक दादरमध्ये 1 रूम किचनमध्ये राहायचो. त्यात वहिनी, त्याचा मुलगा, दादा, आई, बाबा, ह्यात मी, माझी 2 मुलं कुठे राहणार. तर पहिलं सुरुवातच माझी घर घेण्यापासून होती. तर मी फक्त तोपर्यंत मग आईला सांगायचे की आता तू आहेस तर तुझ्याकडे ठेवून जाते, कारण मी जितकं जास्त काम करीन तितकं लवकर मी घर घेईन. अँड विदिन अ इयर आय बॉट अ हाऊस फॉर माय सेल्फ अँड आय शिफ्टेड विथ माय किड्स ओव्हर देअर. सो बट ते 1 वर्ष नशीब देवाच्या बाप्पाच्या कृपेने काम पण भरपूर होतं माझ्याकडे. त्याचूड आजपर्यंत मला असं कधी बसावं लागलं नाही घरी. काही ना काहीतरी काम येतच राहतं समोर.
सो काम केलं आणि घर घेतलं आणि मग मुलांच्या शाळा बदलल्या, जिकडे घर घेतलं तिकडे शाळा त्यांना नवीन परत ॲडमिशन केली. मग माझी आई माझ्याबरोबर राहत होती. सो शी वॉज ऑलवेज देअर. माझ्या म्हणजे जे काही आज मी आहे माझ्या आईमुळे, कारण मी जी आहे ते माझ्या आईने मला बनवलं तसं, कारण माझी आई पण माझ्यासारखी आहे. शी इज व्हेरी स्ट्रॉंग. 2018 मध्ये ती बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झाली, जिथे तिच्या वैयक्तिक आयुष्यानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं. घटस्फोटानंतर रेशमनं पुन्हा एकदा प्रेमाला संधी दिली. तिची आणि संदेश कीर्तीकर यांची भेट एका अनपेक्षित ठिकाणी मासळी बाजारात झाली. रेशम मासळीच्या दुकानात किंमत कमी करण्यासाठी भांडत असताना संदेशने तिला पाहिलं आणि तिथून त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली. ही कहाणी काहीशी चित्रपटासारखीच वाटते, पण त्यांचं नातं खूपच खास आहे. संदेश आणि रेशम गेल्या 9 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. संदेश यांनी एका मुलाखतीत सांगितलं की आम्ही सध्या एकत्र राहतो. आम्ही अजून लग्नाचा विचार केलेला नाही, कारण आम्ही आमच्या सध्याच्या नात्यात खूप आनंदी आहोत. लग्न आमच्यासाठी सध्या तरी महत्त्वाचं नाही, पण भविष्यात आम्ही नक्कीच लग्न करू. रेशमनेही संदेशच्या भावनांना दुजोरा दिला आणि सांगितलं की तिला संदेशच्या डोळ्यांमध्ये आणि त्याच्या परिपक्व स्वभावाचं विशेष आकर्षण वाटतं. तिच्या लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल बोलताना ती म्हणते, आमच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे. लग्न करून मी हे नातं बिघडवू इच्छित नाही. रेशम 2018 मध्ये बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झाली, जिथे ती आणि सहकलाकार राजेश शृंगारपुरे यांच्यातील जवळीक चर्चेचा विषय ठरली. राजेश जे विवाहित आहेत त्यांनी रेशम सोबत जवळीक दाखवली, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणि सोशल मीडियावर बराच वाद निर्माण झाला. या दोघांनी शो मध्ये एकमेकांसोबत बराच वेळ घालवला आणि राजेशनं रेशमसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावर रेशमनं सांगितलं की तिला राजेशच्या पत्नीचा सामना करण्याची भीती वाटते. मात्र राजेशच्या पत्नी डिंपल यांनी या वादाला नकार देत सांगितलं की त्या आपल्या पतीसोबत आणि 2 मुलींसोबत आनंदी आहेत. पार्टनरचं काय रिॲक्शन होतं जेव्हा हे सगळं बघितलं? कुठेतरी जरा फसला ना मधल्यामध्ये तो ना इंडस्ट्रीजला, त्याला रोज 10 फोन यायचे. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय रिॲक्शन आहे, रेशम आणि राजेश हे असं असं वागतात? Don't call me. I don't know. She's in the game. Let her play her game. Don't get involved. I don't want to involve. You talk to her when she's out. Don't. मला सगळे फोन करायला लागले. मला सोसायटीमध्ये लोक मला असे बघायला लागले. तुम्ही मला घराच्या बाहेर जायची चोरी झाली. मला खरंच काही फरक पडत नाही. माझ्याबद्दल वाईट बोला, चांगलं बोला, नका बोलू, मला मी लक्षच देत नाही. आय केअर बिग एफ फॉर दॅट. कारण केलं तरी बोलणार, नाही केलं तरी बोलणार. आणि हे लोक काय माझं राशन भरायला येतात का? माझी बिलं भरतात इलेक्ट्रिसिटीची, की ह्याच्या बोलण्याने मला काय फरक पडतोय? हे माझ्या मुलांची काळजी घेतात का? कोण जिवंत आहे, कोण मेलंय, कोण आजारी पडलंय हे जाऊन बघता. ह्यांना काय काही कारणात तिथे तरी बोलत बसतात. आणि आपली इंडस्ट्री अशी आहे ना की जोपर्यंत गॉसिप होत नाही ना तोपर्यंत आय थिंक त्यांचा दिवस जात नाही. सो अँड एव्हरीबडी डझंट टॉक. There are few people in our industry who love to gossip unnecessary. Bitching त्याला म्हणतात. आणि वरनं तुम्ही कसं सिंगल पॅरेंट, सिंगल मुलगी आहे, त्यातनं दिसायला चांगली, अट्रॅक्टिव्ह, स्मार्ट, डेअरिंग बाज, हे जे बोलणारे असतात ना ते बेसिकली काय असतात माहिती आहे? पीपल आर जेलस बिकॉज दे एक्झॅक्टली वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ द वे आय एम लिव्हिंग अँड दे डोंट हॅव गट्स.